प्रसिद्ध पंच अर्थातच मिलिंद केळकर हे देखील विक्रम भोसले यांना जोडले जातात। मिलिंद आपलं देखील हार्दिक स्वागत आहे, कारण अशा महत्त्वपूर्ण सामन्यात अशा प्रकारचे दर्जेदार पंच असणं फार गरजेचं आहे। यांना देखील आपण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहिलंय, चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, त्यानंतर फ्रेंडशिप ट्रॉफी असेल, ट्रॉफी असेल, त्यानंतर आपण खासदार चषक देखील पाहिला। त्या स्पर्धेत देखील त्यांना सुंदर पंचांची भूमिकेत पाहिलाय। एक दर्जेदार पंच मैदानाच्या मध्यभागी आहेत, वकील साहेब माझ्यासोबत जोडले जात आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। tenniscricket.in च्या माध्यमातून हा सामना आपल्यासमोर सादर केला जातोय। आणि इथे अर्थातच मगाशी सांगत होतो की मोस्टली धावांचं पाठलाग करणं पसंत केलं जातं मर्यादित षटकांच्या सामन्यापर्यंत। इथे मात्र फलंदाजी स्वीकारले म्हणजे विसू 11 वॉरियर्स यांना मात्र नक्कीच किती धावांचं टार्गेट समोर ठेवणार, कारण सुमित पाटीलची बॅट जर मित्रांनो तळपली तर नक्कीच एक मोठा इनिंगची मॅच आपण पाहू शकतो। मित्रांनो, यानंतर आपल्या भेटीसाठी आणखीन एक मोठी स्पर्धा ह्याच पवन तलाव मैदानावरती भेटीसाठी येते। 30-31 अर्थात प्रतिवर्षाप्रमाणे एक दर्जेदार स्पर्धा आणि कैलासवासी सुधीर भोसले स्मृती चषक 2023-24 आपल्या भेटीसाठी येतोय दिनांक 30-31 ह्याच मैदानावरती। आणि ती देखील स्पर्धा खेळायला विसरू नका, पाहायला विसरू नका। आणि ही स्पर्धा साखळी पद्धतीची असेल। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 44,000, दुसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहिलं तर 22,000। आकर्षक ट्रॉफी मर्यादित फक्त 12 संघ या स्पर्धेत खेळताना आपण पाहतो आणि प्रत्येक सामना हा 6 षटकांचा असतो, या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे। त्यानंतर सीपीएल देखील येते 5, 6, 7 ह्याच मैदानावरती। सर्व स्पर्धांसाठी क्रीडा रसिकांना एक मेजवानी आहे। जाऊया या सामन्यामध्ये कशा प्रकारची मेजवानी मिळते क्रीडा रसिकांना पाहूया। दर्दी क्रीडा रसिकांची सुरेख गर्दी आपण पाहतोय, धन्यवाद। दुपारच्या सत्रात सर्व दर्दी क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे। एक मोठा बॅटल, मोठा मॅच, सलामीचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर साहिल रहाटे सज्ज होतोय। पुन्हा एकदा राईट टेप ओव्हर द विकेटचा पहिला चेंडू आहे, ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू स्वतःच्या हो इथे पहा, इथे पण पाहिलं ना तर मित्रांनो एक सुरेख चेंडू होता। क्रिकेटमध्ये सर्वात देखणा म्हणजे त्या ब्रह्मास्त्र म्हणतात, यॉर्करचा परफेक्ट वापर केलाय। इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते। पण येस, आपण पाहिलं तर दोन्ही हे खेळाडू आपण पाहिले ना, साहिल आणि अर्थातच सुमित एकाच टीमला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू आहेत। शिरगावच्या संबंध खेळणारे खेळाडू आहेत। इथे मात्र प्रतिस्पर्धी आहेत। इथे आपण हो पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, परंतु सुमित पाटीलचं मित्रांनो एक वैशिष्ट्य आहे। सुमित पाटीलच्या बाबतीत सांगायचं झालं ना तर तो एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे, आक्रमक देखील आहे। जसा चेंडू तसं नाही, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूवरती आक्रमण। इथे पहा दोन चांगले चेंडू आले, डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढले, कोणत्या प्रकारची घाई नाहीये, गडबड नाहीये। त्याला माहिती आहे हा 6 षटकांचा मॅच आहे, बिग मॅच आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मॅच डू ऑर डाय आहे। इथून जर तुम्ही हारलात तर बॅक टू द पॅव्हेलियन। त्यामुळे सुमित पाटील देखील आपण पाहिलं तर सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळते। पॉवर प्लेची 2 षटकं अत्यंत महत्त्वाची आहेत आणि ह्या 2 षटकात किती धावा येणार हे देखील पाहणं फार गरजेचं आहे। इथं पण पाहिलं तर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे। राकेश चव्हाण स्ट्राईकवर येतोय। क्रिकेटच्या पटलावरती कॉम्बिनेशन गोलंदाजाला हाताळणं थोडं कठीण म्हणलं जातं। पाहूया क्षेत्ररक्षण देखील वारंवार बदलावं लागतं। लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पुन्हा एकदा साहिल सज्ज होतोय। हो काय गोलंदाजी आहे मित्रांनो, असं वाटतंय की आपण हा ना टेनिस नव्हे तर कुठल्या तरी लेदर क्रिकेटचा सामना आपण पाहतोय। गोलंदाजाचा रनअप पहा, त्याची गोलंदाजी पहा, त्याची लाईन पहा, त्याची लेन पहा, परफेक्ट गोलंदाजी। सुरेख आपण पाहतोय। पहिल्या षटकाची सुरुवात आहे, आतापर्यंत 3 चेंडू हाताळले जात आहेत आणि केवळ धाव संख्या फलकावरती लागते 1 धाव। आणि इथे मात्र मित्रांनो ही लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनला अशा प्रकारे जखडून ठेवणं म्हणजे खरोखरच या साहिलकडे गुणवत्ता आहे, युवा देखील आहे आणि एक उज्ज्वल भविष्य देखील आहे। इथे आपण पाहिलं तर राकेश देखील आक्रमक बॅटरी, दोन्ही साईडने आपण पाहिलं तर एक चांगले फलंदाज आहेत। परंतु इथे पहा साहिलने ज्या प्रकारे सुरुवात केली, पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे। पुन्हा एकदा साहिल सज्ज होतो, रॅटेप ओव्हर द विकेटचा मार डावखुऱ्या राकेशसाठी। इथे पहा पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये टाकलेला चेंडू होता, चेंडूला खोदून काढला, चेंडू ट्रॅव्हल होत आहे। अर्थातच शॉर्ट मिड विकेटच्या पट्ट्यात तिथे चेंडूला रोखलं जात आहे। धावसंख्या 1 ने वाढते। आतापर्यंत पहा राकेश खेळतो 1 वरती, सुमित खेळतो 1 वरती, आतापर्यंत चेंडू झाले 4, धावा झाल्यात केवळ फक्त 2। अतिशय सुरेख सुरुवात आहे मित्रांनो। सेमीफायनलचा दुसरा मॅच, पहिली लढत आपण थोडीशी एकतर्फी पाहिली होती, परंतु इथे दोन्ही संघ बलाढ्य आहेत। कारण राजाचा संघ आहे, त्याने या संपूर्ण स्पर्धेत सर्वात जास्त धावा बनवल्या होत्या पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये। राजाची बॅट देखील बोलते मित्रांनो, राजा देखील मॅन इन फॉर्म आहे, त्या संघात देखील आक्रमक बॅटर आहेत। पाहूया काय घडणार पुढचा चेंडू, राईट ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे।
सुमित पाटील ओ आखूड टप्प्याचा चेंडू फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेखा पार मिळतंय धावा 4 मिळेल रन 4 एक्झॅक्टली डीजे कॅरी ऑन. स्पोर्ट्स पुरस्कृत PPL सीझन 2 आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. ग्रँड फिनेलेचा दिवस आहे. इथे पहा सुमितच्या बॅटमधून सुरेख फटका पुन्हा एकदा सज्ज होतोय. साहिल पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा सुमित ओ हो काय सुंदर कमबॅक आहे. एक तेरी तो एक मेरी तू शेर तू मैं सवा शेर ईट का जवाब पत्तर से प्रश्न का जवाब उत्तर से आणि एका चौकाराचं उत्तर मात्र ह्याच मैदानावरती दिलं झालंय पुढच्या एका डॉट चेंडूने. सुरेख षटक संपतंय. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ धावा येताना पाहिल्या 6. पुढचे षटक कोण टाकणार ते देखील पहा. तोपर्यंत ऐकूया मधुर संकेतच्या माध्यमातून. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या प्रकारचे नियोजन आपण पाहतोय अत्यंत आणि ह्या वर्षी एक मैदानाचा लुक आपण पाहिलं ना प्रतिवर्षापेक्षा ह्या वर्षी आगळं वेगळं आणि सुंदर आणि दर्जेदार मैदान पाहायला मिळत आहे. खरोखरच ज्या प्रकारे ही संरक्षक भिंत आपण पाहतो या चारी बाजूला मैदानाच्या त्यामुळे ज्या प्रकारचं लुक आलं ना या मैदानाला त्यामुळे अशा प्रकारची स्पर्धा वाटते की लेदरची मोठी स्पर्धा आहे किंवा मोठी राज्यस्तरीय स्पर्धा आहे अशा प्रकारचं एक भव्य दिव्य स्वरूप आपण या स्पर्धेचं पाहतोय. अर्थात तिथं आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय नवीन गोलंदाज सोहम लंबाडे. मित्रांनो हा देखील आक्रमक बॅटर आहे. सोहमचा पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे. ओ हो हो ब्लॉक होल मित्रांनो माझ्या मते ठरवून आले ते गोलंदाज. पहिल्या षटकात देखील पहा साहिलने परफेक्ट ब्लॉक होलचा वापर केला होता. इथे देखील पहा सोहम देखील तेच करतोय. तो देखील ब्लॉक होलचा वापर करतोय. ब्लॉक होल वरती खेळणं म्हणजे फार मोठं कौशल्य आहे मित्रांनो. परंतु पहिला चेंडू डॉट आहे. काय सुरेख आहे. अतिशय सुरेख सुरुवात आपण पाहतो. या दुसऱ्या षटकाची देखील पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या सुमितच्या एका चौकाराचा अपवाद वगळला तर सुरेख षटक होतं. गोलंदाजी करणार आहे अर्थातच विसू वॉरियर्सचं. इथे आपण पाहतो पुन्हा एकदा सज्ज होतं सोहम राईट ओव्हर द विकेटचा मारा. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसतो. चेंडू हवेत कव्हरच्या पट्ट्यात चेंडू लॉंगऑफच्या पट्ट्यात फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. एक गडी बाद. धावसंख्या फलकावरती लागते 6. काय षटक आहे ते देखील पहा. अप्रतिम सुरुवात आहे. यस डीजे कॅरी ऑन. चिपळूणमधील नामांकित क्रिकेटपटू देखील या स्पर्धेला जोडले जातात. व्यासपीठावरती आपण पाहतोय मान्यवरांना देखील पाहतोय. सर्व मान्यवरांचं सर्व क्रीडा रसिकांचा व्यासपीठावरती सर्व खेळाडूंचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबडी. इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 धावसंख्या फलकावरती लागते. एक गडी बाद 6. हा सोहम लंबाडे ना मित्रांनो हा एक दर्जेदार आक्रमक बॅटर आहे. याने ह्या स्पर्धेतील पहिली षटकारांची हॅट्रिक केली होती. छोटा पॅकेट बडा धमाका आहे. आणि इथे पण पुढचा चेंडू सोहम राईट ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे. अक्षय खांबेसाठी आकुट टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न होता. पंचांच्या दिशेने वळतात. पंचांचे हात समांतर ना मित्रांनो क्रिकेटच्या पटलावरती म्हणजे धाव अवांतर. एका धावेने संघाच्या खात्यात भर पडते. क्रिकेटमध्ये धावा कशा येतात त्याला महत्व नाही. धावा म्हणजे क्रिकेट आणि ही मात्र अवांतर धावेने धावसंख्या फलकावरती लागते 7. एक गडी बाद 7 म्हणजे खऱ्या अर्थाने थोडासा घात झालाय. मी म्हणतोय घात झालाय संघाचा कारण 7 आकडा हा क्रिकेटच्या पटलावरती 7 आणि 17. 7 म्हणजे घात 17 म्हणजे खतरा. इथे पाहिलं ना तर सुरेख गोलंदाज आहे. यष्टींच्या मागे आतापर्यंत राजेने काय सुरेख कामगिरी केली. कारण गोलंदाजांना जेव्हा यष्टीरक्षकाची चांगली साथ मिळते क्षेत्ररक्षकांची चांगली साथ मिळते ना मित्रांनो सांघिक कामगिरी जेव्हा तुमची ओव्हरऑल चांगली होते संघासाठी तेव्हा तुमचा संघ जिंकत असतो पुढे जात असतो. तेच ह्या संघाने केले आतापर्यंत.
विसू 11 वॉरियर्सने हेच केले. ह्यांची जी सांघिक कामगिरी, गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, तदनंतर दुसऱ्या बाजूला देखील तितकाच तगडा संघ आहे संत सुरुवात. परंतु मी सांगतो सुमित पाटील जर का 5 ते 6 षटकांपर्यंत खेळला तर नक्कीच 60 ते 65 टार्गेट जरी झालं तरी ते म्हणे मोठं आहे. कारण कसं उपांत्य फेरीमध्ये सेमीफायनलमध्ये ना क्लोज स्कोरिंग मॅचेस देखील चांगल्या होताना पाहिलं. कारण ते प्रेशर असतं फायनलमध्ये जाण्याचं आणि ते पाहूया ते प्रेशर कोण रिलीज करणार आणि चांगली कामगिरी करणार. पुन्हा एकदा सोहम सज्ज होतं. रॅट ओव्हर द विकेटचा मारा आहे. हो इथे मात्र इनसाइड आहे, बॅटची कट घेऊन चेंडू जातोय पुन्हा एकदा बॅकफुट पॉईंटला. इथे पण पाहिलं हो इथे चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर केलं जातं. मी सांगितलं होतं मगाशीच की हा संघाने या स्पर्धेत सुरेख क्षेत्ररक्षण घेतलंय, चांगले झेल घेतलेत, एकामेकाला कव्हर केलंय. आणि मित्रांनो आजकालच्या आपण पाहिलं तर नॅशनल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील असं कॉम्बिनेशनमध्ये क्षेत्ररक्षण पाहतो. एक अडवतो, एक उचलतो, एक फेकतो. सुरेख इथे खेळ पाहायला मिळतो. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 9 धावा, 1 गडी बाद 9. चांगली गोलंदाजी आहे, सुरेख गोलंदाजी आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे मित्रांनो, जखडून ठेवलंय. अक्षय पाहूया कशा प्रकारचं आक्रमण करणार पॉवर प्लेच्या उर्वरित चेंडून. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडासा वाईड यॉर्कर चेंडू होता, ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफच्या पट्ट्यात, तिथे चेंडूला उचललं जाते. मी ते फक्त 1 आणि 1 धाव. आता मात्र धावसंख्या दुहेरी अंकात डबल डिजिट म्हणजे 10-10, लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस नाव सेकंड ओव्हर. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. इथे पण पाहिलं तर 10 धावसंख्या फलकावरती लागते. इथे मात्र सुमित पाटील स्ट्राईकवर येतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले झाले. मित्रांनो एसटीच्या मागे आपण पाहिलं ना तर एसटी रक्षक असतो ना तो सर्वांना कव्हर करत होतो. क्षेत्ररक्षण कुठे लावायचं, कसं लावायचं आणि सुमित पाटील कसा फलंदाजी करतो राजाला ठाऊक आहे. हे सर्व खेळाडू एकामेका विरुद्ध खेळतात, सर्वांना प्रत्येकाचा वीक पॉईंट प्लस पॉईंट ठाऊक आहे. सोहमचा पुढचा चेंडू रॅटम ओव्हर द विकेटचा महाराष्ट्र आहे. त्यावेळी मात्र सुमित पाटील फुल टॉस. सुमित पाटीलला फुल टॉस म्हणजे खरोखर मोठी चुकी आहे. ही चुकीला माफी नाही मित्रा. चेंडू जातोय सीमारेखा पार. सामन्यातील दुसरा चौकार. यस डीजे. तर ह्या चेंडूवरती सुरेख षटकार, फ्लॅट षटकार याला म्हणतात क्रिकेटच्या पटलावरती, अशा प्रकारचा फटका होता आणि धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते 16 धावा. इथे पहा सुमितच्या बॅटमधून एक चौकार आलाय, षटकार आलाय, हळूहळू सेट होतोय. सेट झाला तर फार घातक आहे, स्फोटक आहे. सुमित पाटील पुढचा चेंडू सोहम लंबाडे. हो इथे इथे सुरेख फटका आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू खेळायचा होता कव्हरच्या पट्ट्यात, इनसाइड एज आहे, जातो शॉर्ट मिड विकेटला. मी इथे 1 धाव. धावसंख्या फलकावरती लागते 17. बघा सुमितची फलंदाजी बघा. तुम्हाला फुलटॉस मिळाला, आकुट टप्प्याचा चेंडू मिळाला, तेव्हा आक्रमण झालं आणि तो सुमित जेव्हा चांगले चेंडू आले त्याला सन्मान दिला. एकूण स्थिती काय तर पॉवर प्लेची 2 षटकं संपतात. पॉवर प्लेचे 2 षटकानंतर धावसंख्या फलकावरती लागते 17, 1 गडी बाद 17 मित्रांनो. आणि तिसरं षटक टाकण्यासाठी कोण येतोय ते पूर्ण ऐकूया. जाऊया ऐकत राहा, पाहत राहा. अर्थात रुद्र स्पोर्ट्स पुरस्कृत PPL 2023 थरार. यस आलं तर सतीश बांद्रे पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये काय गोलंदाजी केली होती. मोठा अनुभव आहे क्रिकेटचा मित्रांनो. कित्येक वर्ष आम्ही खेळाडूला सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करताना पाहिले. एक वेगवान गोलंदाज आहे, चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये. आणि इथे आपण पाहिलं तर सुमित पाटील त्याच्या समोर आहे. एक चांगला बॅटल नक्कीच पाहायला मिळेल, चांगली लढत नक्कीच पाहायला मिळेल. सज्ज होतो सतीशचा पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. सुंदर सुंदर ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू होता. सुरेख फटका आपण पाहतोय. कार्पेट शॉट ज्याला म्हणतात, तर चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफच्या पट्ट्यात. धावसंख्या 1 ने वाढते. स्थिती पण पाहिली तर 18 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक अर्थातच तिसरं षटक आहे मित्रांनो. अर्थात 6 षटकांचा सामना आहे आणि इथे मात्र संत परंतु चांगली सुरुवात आहे. सुमित चांगली फलंदाजी करतोय. इथे आपण पाहिलं अक्षय हो पुन्हा एकदा चांगला ब्लॉक होल मध्ये. आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजीने सुरुवातीने ब्लॉक होल नाही केले, खोलवर टप्प्यात चेंडूने केले आणि त्याला यश देखील आलंय मित्रांनो. जखडून ठेवलंय, रोखून ठेवलंय, धावांचा ओघ थांबून ठेवलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 19 धावा. एक षटकार, एक चौकार पॉवर प्ले मध्ये येणे साहजिक आहे मित्रांनो, परंतु इथे सुमितला देखील थांबवलंय. ज्या प्रकारचा तो बॅटर आहे
परंतु तो उभा राहणं फार गरजेचं आहे. इथे पण पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजाच्या इथं मात्र ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. घुटना टेक, तमाशा देख, चेंडू सीमारेखा पार येतोय. बिग 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 षटकार. यस, प्रकारचा फटका होता ना, ज्या प्रकारचं एलिव्हेशन होतं, ज्या प्रकारचं म्हणजे त्याची आपण फटक्याची ताकद पाहिली ना, खरोखर सुमित पाटीलकडे सर्व व्हेरिएशन याच्याकडे कव्हरमध्ये खेळू शकतो, ऑन साईडला खेळू शकतो, पूल खेळू शकतो आणि स्वीपचा एक दर्जेदार बिग षटकार आपण पाहिला. 25 धावा फलकावरती लागतायत. इथं आपण पाहिलं तर हळूहळू हो बॅक टू बॅक सुमित पाटीलच्या बॅट मधून निघालेला आणखीन एक सुरेख आणि अप्रतिम मस्ट निडेड ह्यूज षटकार. डीजे कुठंतरी कोणतं षटक मोठं येणं फार गरजेचं होतं. ते आपण येताना पाहतोय. ह्या षटकाला मोठं बनवण्याचा प्रयत्न केला जातोय सुमितच्या माध्यमातून. आकुट टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं कव्हरच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होते. इथे मात्र मी एक धाव अशा प्रकारे अर्थातच 32 धावा मित्रांनो फलकावरती लागतात. पहिल्या षटकात केवळ धावा आले होते 6. दुसऱ्या षटकात धावा होत्या आपण पाहिलं तर 11 धावा आल्या म्हणजे 17 होत्या. तदनंतर ह्या षटकात मात्र भरपूर धावा येताना आपण पाहिलेत. धावसंख्या फलकावरती लागते 32 धावा 30. हळूहळू धावसंख्या आकार घेताना आपण पाहतोय. हो इथं मात्र फुलटॉस चेंडू. मोठं षटक आहे, मोठा षटकार आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क, आर पार, बिग षटकार. यस आपण पाहिलं तर ह्या षटकात तब्बल 21 धावा कुठल्या जात आहेत. ज्या बांधणीने पहिल्या दिवसात चांगली गोलंदाजी केली होती आणि एकूण स्थिती काय 3 षटकं संपतात. 3 षटकडे संपतात धावसंख्या फलकावरती लागते 1 गडी बाद 38 धावा. आणि याच्या पुढे 3 षटकात काय घडणार काय बिघडणार सांगण्यासाठी येतात आणखीन एक गोड आवाज अर्थात सिनियर समालोचक तुषार सर. ओर टू तुषार सर. डीजे थँक्यू व्हेरी मच. आणि ज्याची सर्व अपेक्षा करत होते तोच मोमेंटम येतोय. मिस्टर सुमित पाटील नक्की त्याला सूर गवसतोय. पहिले 2 षटक आपण बघितलं तर थोडासा चाच पडत होता संघ आणि तिसऱ्या षटकामध्ये प्रहार करण्यामध्ये यशस्वी होतोय. आणि या षटकानंतर मात्र एका चांगल्या सुस्थितीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 38 अशा एका भक्कम स्थितीमध्ये सुमित पाटीलचा संघ. आणि खूप चांगले षटकार बघायला नेहमीच प्रेक्षकांना मजा येते आणि प्रेक्षकांना देखील मेजवानी देतोय हा सुमित पाटील. आता मात्र सिद्धेश गाडगे बॉलिंग मार्क वरती. सुरेख कव्हर मध्ये आलेला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला नक्की चांगला फिल्डिंग होईल आणि एक धाव मिळेल सुमित पाटीलला. सिद्धेश गाडगे मॅन फ्रॉम केरडी आणि नक्कीच त्याचे वडील इथं उपस्थित आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळे होऊन जाऊ देत. सुधीर गाडगे एक्स आर्मी आणि हे माजी सैनिक असलेले सिद्धेश गाडगेचे वडील देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा मी स्वागत करतो. सन्मान देखील केला जाईल. बिमर स्वरूपाचा चेंडू एज घेतले चेंडू उडालाय आणि झेल सुटतोय. एकूण धावसंख्या 40. इट्स 40. आता मात्र हे 4थं षटक आहे. 4थ्या षटकाची सुरुवात सनसनाटी सुरुवात होते. पहिला खूप चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका होता सुमित पाटीलचा. 1 धाव त्याला देऊन गेला. दुसरा मात्र बिमर स्वरूपाचा चेंडू होता आणि याच्यावरती एक झेल देखील सुटलाय. मात्र सुरेख गोलंदाजी सिद्धेश गाडगेची. सुमित पाटील धावाला आकार देतोय. सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतोय. धावगतीला आकार देतोय आणि या सेमीफायनल मध्ये एक मोठं आव्हान उभं करतोय सिद्धेश. सुरेख फटका हा जाईल का सीमारेषा पार. येस इट इज अगेन वन मोर ह्यूज हँडसम अँड हाय 6 फ्रॉम मिस्टर सुमित पाटील. वा मित्रा
नक्कीच मन जिंकण्यामध्ये यशस्वी होतोय हा सुमित पाटील या स्पर्धेमध्ये खोऱ्याने धावा करतोय सिक्सर नंबर एकूण 15 आलाय त्याच्या एकूण स्पर्धेतला याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सुमित पाटील साठी आणि आपण बघितलं तर 114 धावा तब्बल त्याने कुठल्या होत्या या आधीच्या सामन्यापर्यंत आणि तीच कामगिरी पुढे सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पुढे सुरू ठेवताना सिद्धेश गाडगे आक्रमण केलं जातंय स्लोवर वन चेंडू आता पण चेंडू येतोय लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल निलेश खोपडकर मार्फत आणि एका धाव्यावर समाधान मानावं लागते आणि ही चांगली फलंदाजी आहे विनायक जी आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये खूप कमी धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये देखील सूर गवसला नव्हता तर तिसऱ्या षटकानंतर खऱ्या अर्थाने हाणामारीला सुरुवात झाली आहे खूप चांगलं क्रिकेट आहे बॅटिंगचा पहिला निर्णय सार्थ ठरवताना सुमित पाटील आणि टीम हा मात्र चांगला चेंडू होता पॅडवर चेंडू द्यायला अपील केलं जाते मात्र एक धाव मिळेल धावसंख्या पुस्तक एका धावेनिशी इट्स 48 हा एक चांगला टोटल आपल्याला पाहायला मिळतोय चांगला स्कोर चांगली धावसंख्या इट्स गुड फायटिंग टोटल सेमीफायनलचा दुसरा सामना नक्की रंगतदार होणार यात काही शंकाच नाही सिद्धेश पुढचा चेंडू आता मात्र चेंडू आला पट्ट्यात आणि मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू जातोय थेट सीमारेषा पार सुमित पाटील ब्रँडेड अगेन वन मोर ग्लोरियस शॉट हाय ह्यूज अँड हँडसम सिक्सर थोड़ा गाना बजा दो डीजे वाले बाबू एकूण स्थिती आहे ती 54 आणि याच्यामध्ये मोठा वाटा आहे सुमित पाटीलचा एकूण 4 घनगती षटकार या सामन्यामध्ये मिस्टर सुमित पाटील 3 षटकार निशी एकूण त्याच्या धावा झाल्यात 40 आणि अजून अर्धशतक झळकावेल का या टुर्नामेंट मध्ये याआधी आपण 2 अर्धशतक पाहिलेत मिस्टर ओमकार मोरे एकूण 5 षटकार आलेत या इनिंग मध्ये आणि खूप चांगली इनिंग योग्य वेळेला खेळ उंचावतोय सुमित पाटील आणि आपल्या संघाला एक मोठी धावसंख्या उपटण्यामध्ये त्याचा मोठा वाटा आहे शेवटचे 2 षटक तुमच्यापर्यंत घेऊन येतील सूरज शिंदे जे की खेळवरून आलेत आणि आमच्या सोबत जोडले जात आहेत धन्यवाद सर क्रीडांगणाच्या आतमध्ये निश्चित एक घणाघाती प्रहार या ठिकाणी केला जातोय तर गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी ज्याने पहिल्या दिवसाची जी 3 षटकारांनी सुरुवात केली ना तो सोहम या क्रीडांगणामध्ये आला बॅटिंग लाईनला आला विशू 11 या संघामधून आला 3 षटकार अगदी देखणे आणि एक दर्जेदार स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पहिल्या दिवशी पाहायला मिळाले यावेळेला सुमित पाटील सबसे कातिल तो कौन है वो है सुमित पाटील याही वेळेला फटका फसलाय कार्पेटचा आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे एकेरी धाव घेतली आहे दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित जरूर केलं होतं परंतु एकेरी धावेवरती समाधान मानतात निश्चित वैयक्तिक 41 धावांवरती खेळत असताना याही वेळेला चाललाय चेंडू सीमा रेषा पार येतोय उत्तुंग लांब लचक षटकार सुरेख आणि ब्रँडेड फटका मारला याही त्याच्या सहकार्याने जाऊया डीजेकडे मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में अगर बुलंद हो हौसला तो हर मुकाम मुमकिन है क्रीडांगणाच्या आतमध्ये हौसला कायम आहे याही वेळेला भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आणि भरधाव स्वरूपाचा पाहायला मिळाला निश्चित काहीचा कान मंत्र देणं हे गरजेचं मांडतायत सुमित पाटील त्या ठिकाणी त्यांना ठाऊक आहे धावफलक 70 ते 80 च्या दरामध्ये आपल्याला ठेवायचं आहे एक मोठ्या प्रकारे आपण टार्गेट जर सेट केलं ना तर प्रतिस्पर्धी संघाला आपण प्रतिस्पर्धी संघाची दानादान अक्षरशः करून सोडू शकतो निश्चित अगदी आपण पाहिलं आमचे स्कोर बोर्डर ॲडव्होकेट रोहमजी बापट सर
सांगतात 19 चेंडू नंतर पहिला डॉट बॉल आलाय, तो म्हणजे सोहम यांचा. आणि निश्चित 1-1 2-2 धावांचं हे समीकरण अगदी मोठ्या स्तरावरती नेण्याचं हे काम या ठिकाणी आहान वॉरियर्स या संघाकडून देखील जरूर केलं जात आहे. याही वेळेला सुरेख फटका आलाय, चेंडू जाणार आर पार आउट ऑफ द पार्क. सुरेख फटका सुमित पाटील आणि ब्रँडन स्ट्रोक डीजे. पाच षटकांचा खेळ संपलाय, धावा झाला धावफलकावरती 69. 69 रन्स धावफलकावरती लागल्यात. पहा 30 चेंडूंमध्ये घणाघाती प्रहार काय असतो ना, सुमित पाटील आणि त्याच्या टीमने क्रीडांगणाच्या आतमध्ये त्यांचं हे वादळ आहे ना, ते अक्षरशः घोंगावतंय. प्रतिस्पर्धी संघाची अक्षरशः दानादान करून सोडली आहे. शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक कोणाच्या हाती ती जबाबदारी सोपवली जाते. वैयक्तिक ज्या धावा केल्यात ना सुमित पाटीलने आतापर्यंत 47 रन्स या आपल्या वैयक्तिक केल्यात. 50 गाठण्यासाठी फक्त 16 चेंडू 47 धावा. कालच्या 6 षटकार लगावले सुमित पाटील याने. अनेक वेळेला अनेक दिग्गज खेळाडू याच कारणासाठी ओळखले जातात आणि त्यातलाच एक हा दिग्गज खेळाडू म्हणजे सुमित पाटील. या संपूर्ण सिरीजचा लीडिंग रन स्कोअर म्हणजे सुमित पाटील याला पण पाहिलं. षटक क्रमांक शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक या सेमीफायनल नंबर 2 चा हा पूर्वार्ध आपण पाहतोय. याही वेळेला चेंडूला भिरकटवलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्या ठिकाणी बनणार तो दर्शक. चेंडू जाणार पुन्हा एकदा सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार. फलंदाजी अक्षय खांबे यांच्याकडून पाहायला मिळते. 11 चेंडू 26 धावा. वैयक्तिक खेळी निश्चितच पाहायला मिळते या क्रीडांगणाच्या आतमध्ये. अगदी चांगला तंबू ठोकून उभे आहेत दोन्ही खेळाडू. याही वेळेला हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारलेला फटका. अगदी जोरदार प्रहार केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या ठिकाणी. बॅकअप देखील त्या ठिकाणी आलं होतं. निश्चित निलेश खोपटकर त्या ठिकाणी एक चांगला परफॉर्मन्स देणारा वन अँड ओनली पीस म्हणजेच सध्याच्या घडीला रत्नागिरी पोलीस मध्ये कार्यरत असणारे. अगदी कालच्या दिवसाचा त्यांचा एक अचूकरित्या टिपलेला झेल आजही त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद आहे. संपूर्ण tenniscricket.in ची ही टीम या ठिकाणी आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून प्रत्येक खेळाडूने टिपण्याचं काम या ठिकाणी करते. याही वेळेला पंच विक्रमजी भोसले आमच्याकडे होत आहेत. अवांतर धाव देत आहेत. अवांतर धावेच्या मदतीने एक रन ऍड होतोय. धावा झाल्यात धाव फलकावरती 77 धावा, 77 रन. पहा पहिल्या 2 दिवसामध्ये हा विक्रम मोडला नव्हता. पहिल्या दिवशी अगदी आपण पाहिलं तर विसू 11 या संघाने 76 रन केले होते. 77 करायच्या होत्या. आज हा रेकॉर्ड जरूर मोडला जातोय. याही वेळेला मोठी अपील केली आहे. अपील यांनी दिली आहे. सुमित पाटील या ठिकाणी होतोय आउट. अर्धशतक मात्र होत नाहीये. विकेटचं त्या ठिकाणी पतन होत आहे. मोठा मसाला लागलाय गळाला. जाऊया डीजेकडे. निश्चित ज्या विकेटची गरज होती आणि ती विकेट या शेवटच्या षटकात मिळून दिली आहे. परंतु परफॉर्मन्स चांगले दिलाय. मित्रांनो आपल्या टाळ्यांचा हकदार आहे सुमित पाटील. टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा त्याच्यासाठी. सुंदर बॅटिंग परफॉर्मन्स आजच्या या दुसऱ्या दिवसामधला. पहिल्या दिवशी पहा सुमित पाटील या रंगमंचावरती आले, स्टेजवरती आले. आम्हाला म्हटले सध्या आम्ही बॅटिंग मध्ये टच मध्ये नाही आहोत. परंतु पहिल्या दिवशी त्यांनी
पंचांची भूमिका बजावत असताना मैदानाचा अचूक अंदाज घेतला, खडानखडा टिपला आणि तदनंतर काल जी सुरुवात केली आहे ना, ते आजपर्यंत ते थांबायचं काही नाव घेत नाहीयेत. सुमित पाटील खास करून आन वॉरियर्स या संघामधून खेळताना दिसतात. न्यू बॅटर न्यू मॅन येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अभि कदम यांना पण पाहतोय स्ट्राइक मार्क वरती. पहिला चेंडू होता शरीरावरती ब्रश होणारा चेंडू, गली रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. एकेरी धाव घेतली जाते, पंच आमच्याकडे होत आहेत. लेग बाईच्या स्वरूपात एकेरी धाव मिळते. निश्चितच एकेरी दुहेरी धावा येत आहेत. धाव फलक अगदी वेगाने पुढे सरसावत आहे. क्रीडा रसिक क्रीडा दर्दी थोड्याच वेळात या ठिकाणी अल्लोट गर्दी करेल. आजचा मेगा फायनलचा दिवस, या रुद्र स्पोर्ट्स आयोजित PPL चं हे महत्वपूर्ण पर्व. या 2 दिवसामध्ये काय घडलं काय बिघडलं हे आपण पाहिलं, परंतु आजचाही तितकासा महत्वाचा दिवस. एक मिनिट, 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत लास्ट ओव्हरचे. जो पण तिसरा चेंडू टाकला तो अवांतर होता, याची आपण दक्षता घ्यायची. क्रीडांगणाच्या आतमध्ये पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. याही वेळेला फटका आलाय थेट स्टेडियम वरती भेटायला येतो चेंडू. पुन्हा एकदा सुरेख फटका आलाय. याही वेळेला आलाय फटका, जाऊन देतोय 6 धावा. करून सोडतायत. धावा झाल्यात धाव फलकावरती 84 धावा, 84 रन्स धाव फलकावरती लागलात. आजपर्यंतचा ह्या 3 दिवसामधला सर्वाधिक धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय. उच्चांक गाठला या धाव फलकाने. याही वेळेला पंच आमच्याकडे वळत आहेत, अवांतर धाव दंडित करतायत. निश्चित आज सुमित पाटील अँड कंपनी घरामधून ठरवून आली आहे, जर या चषकावरती नाव कोरायचं आहे ना, तर सुरुवातीपासून स्टार्ट टू एंड आपल्याला एक चांगला परफॉर्मन्स, चांगला एक कार्य इथून मात्र करून द्यावं लागेल. 13 चेंडू 33 धावांवरती खेळतोय. एकूण 4 षटकार लगावलेत अक्षय कांबे यांनी. शेवटचा चेंडू शेष असताना इथून मात्र एकेरी धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित केला गेलाय. चिटाच्या छपाळीने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. जलदफेकी केली जाते. निश्चितच 2 धावा या ठिकाणी, 1 शॉट आहे त्या ठिकाणी 1च धाव मिळते, म्हणजे धावा धाव फलकावरती लगावलेल्या आहेत. 86 धावा, 86 रन. मित्रांनो, टाळ्या होऊन जाऊ द्या या अयान वॉरियर्स या संघासाठी. आजच्या 3ऱ्या दिवसामधला या संघाने लगावलाय सर्वाधिक हायेस्ट स्कोर. जिंकण्यासाठी 87 धावांची आवश्यकता आहे. घेऊया छोटीशी विश्रांती, जाऊया आमचे सिनियर समालोचक तुषारजी शिंदे सरांकडे. धन्यवाद. आणि काय धावसंख्या उभारले, सर्व क्रेडिट द्यायला लागेल सुमित पाटील आणि टीमला. त्याचा सहकारी देखील अक्षय खूप चांगला खेळला. अक्षय खांबे याने देखील खूप चांगले षटकार आणले. एकूण 14 बॉल 34ची त्याच्या इनिंगसाठी देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि या दोघांच्या योगदानावरती एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी झाला संघ हान वॉरियर्स. आणि हे लक्ष्य कसं साध्य केलं जातं, याचा कसा प्रतिकार केला जातो, याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय प्रयत्न केले जातात हे आपल्याला काही क्षणात कळेल. पुन्हा एकदा रंगमंचावर स्वागत करतो सुधीरजी घाटगे, जे की एक माजी सैनिक आहेत आणि खेर्डीला बिलॉंग करतात. खेड तालुक्यामधील शिरगावचे सुपुत्र आहेत आणि या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. धन्यवाद, आपण इथं उपस्थिती दाखवलीत, आपलं स्वागत आहे सर. संघटनेचे सचिव आणि नेहमी मैदानामध्ये दिसतात आपल्याला पवन तलाव मैदानावरती रोहिदास हांगे सर, आपलं देखील स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो. रुद्र स्पोर्ट्स आयोजित ही पंचक्रोशी प्रीमियर लीग आणि या पंचक्रोशी प्रीमियर लीगचा आजचा शेवटचा दिवस. दुसरा सेमीफायनल आहे हान वॉरियर्स वर्सेस विसू 11. राजा चव्हाण यांचा संघ आहे आणि त्याच्या विरुद्ध सुमित पाटील. हे मोठं वादळ जे मैदानामध्ये घोंगावलं, अतिशय सुरेख इनिंग त्याच्या बॅटमधून आली या सेमीफायनलच्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. एकूण त्यांनी 6 उत्तुंग गगनचुंबी षटकार खेचले आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. वैयक्तिक 47 धावा त्याने कुठून काढल्या आणि ही या स्पर्धेतली त्याची सर्वोत्तम खेळी. संपूर्ण स्पर्धेवर त्यांनी वेगळी छाप पाडली आहे आणि आपल्या संघासाठी देखील एक मोठी कामगिरी केली. या स्पर्धेसाठी अनेक आमचे जे
प्रायोजक आहेत त्यांचं देखील सहकार्य लाभलंय आणि त्यांचं देखील आम्ही आभार मानतो या स्पर्धेच्या निमित्ताने. सुधीर भाऊ शिंदे असतील, सोनल लक्ष्मी घाग असतील, प्रशांतजी यादव, त्यानंतर परिमलजी भोसले, दशरथ शेठ दाभोळकर, विनोद झगडे आणि या सर्वांचा आम्ही आभारी आहोत. आपल्या सर्व चिपळूण तालुक्याचे सन्माननीय आमदार श्री शेखरजी निकम यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य केलंय. सर्वांचं रुद्र स्पोर्ट्सच्या वतीने आम्ही आभार मानतो. मान्यवर मंडळी बक्षीस वितरणाला देखील उपस्थित राहतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा देखील पार पडणार आहे. एक्झिबिशन मॅच देखील होईल, त्याच्यासाठी देखील आपल्याला इथं खूप सारे प्रेक्षक जोडले जातील. सेमीफायनल नंबर 2 आणि पहिल्या इनिंग नंतर दुसऱ्या इनिंगचा खेळ आपण लगेचच इथं पाहणार आहोत. हान वॉरियर्स वर्सेस विसू 11. खूप चांगली फलंदाजी होती आणि त्याच्यानंतर त्याचा कसा पाठलाग केला जातो हे देखील आपल्याला कळेल. आपल्यापर्यंत हे पोहोचवतील माझे सहकारी विनायक जाधव. इट्स ओव्हर टू यू विनायक. येस, आपण तुषार सर, थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेबद्दल अतिशय सुरेख माहिती आपल्यापर्यंत तुषार सरांच्या माध्यमातून येते. मित्रांनो, खरोखरच एक दर्जेदार स्पर्धा आहे आणि अर्थात पंचकृषीतील जे खेळाडू आहेत त्यांना काय व्यासपीठ दिलं जात आहे आणि खरोखर जेव्हा व्यासपीठ मिळतं ना, त्या व्यासपीठावरती ह्या खेळाडूने काय कामगिरी केली, सुरेख कामगिरी आहे. PPL पर्व दुसरं, रुद्र स्पोर्ट्स पुरस्कृत, संपूर्ण श्रेय जातं राज चव्हाण आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार. आणि इथं आपण पाहिलं तर tenniscricket.in माध्यमातून अत्यंत सुरेख लाईव्ह प्रक्षेपण आहे. वकील साहेब आमच्यासोबत जोडले जात आहेत गुणलेखक म्हणून. अतिशय सुरेख कामगिरी, गुणलेखकाला डोळ्यात तेल घालून कामगिरी करावी लागते. आणि मित्रांनो, तुषार सर, तदनंतर आमचे मित्र अर्थात शिंदे सर देखील आहेत. यांनी देखील या स्पर्धेला चांगल्या प्रकारचं समालोचन आणि ह्या सर्वांच्या साक्षीने आणि सर्वांच्या सहयोग विद्यमानाने आपण पाहतो एक दर्जेदार स्पर्धा. पहिल्या इनिंगमध्ये मित्रांनो खरोखरच 47 धावांची खेळी, ज्याच्यामध्ये 6 बिग षटकार सुमित पाटीलचे पाहिले. तदनंतर अक्षयने देखील 4 षटकार, बिग षटकार मारले. क्रीडरसिक येस 34 धावांची खेळी आणि त्याच्या बॅटमधून देखील आपण 4 षटकार पाहिले. म्हणजे एका इनिंगमध्ये तुमच्या बॅटमधून एका इनिंगला 10 षटकार जेव्हा येतात ना, तेव्हा खऱ्या अर्थाने क्रीडारसिकांचं मनोरंजन होतं. कारण क्रीडारसिकांना मित्रांनो षटकार चौकार पाहण्यासाठी आलेलं असतात आणि खरोखर काय मनोरंजन केलं आहे. आणि पाहूया इथे राज चव्हाण अर्थात त्याची देखील बॅट हे संपूर्ण स्पर्धेमध्ये बोलते. तर दुसऱ्या बाजूने निलेश खोपडकर आपण पाहिलं ना, तर हा देखील एक टेक्निकल फलंदाज आहे आणि वेळेला आक्रमक देखील आहे. म्हणजे ह्या पेअरवर सर्व जबाबदारी असणार आहे. कारण ही जोडी पॉवर प्लेच्या 2 षटकात किती धावा करणार होती ह्याच्यावरती संपूर्ण अवलंबून असणार आहे. मोठं टार्गेट आहे, बिग टार्गेट आहे. 87 मित्रांनो, 36 चेंडू आणि 87 धावा म्हणजे एक फार मोठं उद्दिष्ट आहे. परंतु क्रिकेटमध्ये अनिश्चित असं काय नाही आहे. क्रिकेट म्हणजे अनिश्चितीचा खेळ आहे. कारण क्रिकेटच्या पटलावरती शेवटचा चेंडू पडत नाही ना, तोपर्यंत भाकीत करणं फार चुकीचं आहे. मित्रांनो, खरोखरच म्हणून तुमच्यासारखे दर्दी क्रीडारसिक अशा स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी येतात आणि खरोखर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात सर्व क्रीडारसिकांचं देखील हार्दिक स्वागत आहे, आभार आहे. जाऊया सामन्यांच्या दिशेने. अर्थात आपण पाहिलं तर आमच्यापर्यंत माहिती येते की 14.5च्या सरासरीने प्रति षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. येस, आणि अर्थात 12 चेंडू जे असतील ना पहिले ते पॉवर प्लेची, म्हणजे 2 षटकं पॉवर प्लेची असणार, जिथे तुम्हाला फायदा मिळेल क्षेत्ररक्षकापासून. आणि पाहूया, आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सलामीची जोडी स्ट्राईकवर असणार आहे, तो नक्कीच निलेश खोपडकर. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर राजा. आतापर्यंत पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं विसू 11 वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रथम स्ट्राईकवर आतापर्यंत राजाला पाहिलं होतं. परंतु ह्यावेळी राजा कोणत्या प्रकारचे माझ्या मते धोका पत्करत नाहीये. पाहूया कोण स्ट्राईक घेणार. आणि खऱ्या अर्थाने आजच्या सत्रात पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला चांगला प्रतिसाद आहे क्रीडारसिकांचा. आज तर मित्रांनो सलग 3 दिवस हॉलिडे आपण पाहिला आहे, सॅटर्डे, संडे आणि आज मंडे खऱ्या अर्थाने चिपळूणसाठी आहे ना. येस, आणि क्रिसमस देखील आहे. मित्रांनो, आपण पाहिलं ना तर मंडे म्हणजे चिपळूणसाठी एक सुट्टीचा दिवस. म्हणजे व्यापारी बंधू असतील आमचे, त्यांच्या दृष्टीने अगदी म्हणजे बाजारपेठ बंद असते, त्यामुळे गर्दी देखील होते. व्यापाऱ्यांना देखील हा स्पर्धेचा अतिशय चांगल्या प्रकारे संध्याकाळच्या सत्रात तर खूप गर्दी असते मित्रांनो फायनल डेला. आणि पाहूया सामन्याला सुरुवात होते. विक्रम भोसले सांगतायत की मॅच स्टार्ट. यस, मिलिंद केळकर आपण पाहतोय
स्क्वेअर लेग पंच एक प्रसिद्ध पंच आहेत, एक फायटरचे जुने जाणते खेळाडू देखील आहेत आणि दोघांकडे क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. आणि क्रिकेटच्या पटलावर जेव्हा क्रिकेटचा अनुभव असलेले पंच असतात ना, त्यामुळे निर्णय देखील चांगले येतात, डिसिजन देखील चांगले येतात. अमान बगदादी आपण पाहिलं तर हा एक युवा खेळाडू आहे मित्रांनो. गतवर्षी साबर्डेमध्ये आमदार चषकमध्ये प्रथम नानाला ह्याने मेडन ओव्हर टाकला होता, अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. तोच अमान बगदादी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर आपण पाहिलं स्ट्राईकवर राजा आहे, नॉन स्ट्राईकवर निलेश आहे. राजा एक बिग बॅटर आहे, मोठा आक्रमक फटकेबाज आहे. पाहूया पहिला चेंडू राईट फॉर द विकेटचा मारा. वो डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू जातोय, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमा आहे का पार. प्रत्युत्तर दिले जाते, राजाच्या बॅटमधून येतोय सुरेख चौकार. व्हॉट अ स्टार्ट. यस डीजे. अर्थातच राजाच्या बॅटमधून चेंडू वाईट नव्हता तुषार सर, सुरेख चेंडू होता, परंतु काय ड्राईव्ह होता. क्रिकेटमधील सर्वात देखणा फटका असेल ना कुठला तर कव्हर ड्राईव्ह आणि स्ट्रेट ड्राईव्ह. सुरेख फटका होता. 4 धावांनी सुरुवात होते. श्री गणेश केला जातोय. अमानवरती आक्रमण देखील केलं जातंय. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारचा असणार आहे अमानचा, कारण ह्याच्याकडे देखील व्हेरिएशन आहे. तर राजाकडे आक्रमकता आहे, चांगला बॅटल पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट फॉर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसतोय. इथे मात्र फलंदाज बाद. मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण पाहिलं तर इनसाइड एज नक्कीच एक चांगला झेल टिपला जातोय. पहिला धक्का, पहिला ब्रेक तो 4 या धावसंख्येवरती संघ अडचणीत सापडतोय आणि डीजे देखील वाजतोय. येस आपण पाहिलं तर अर्थात आपण पाहिलं तर राजाजवळ आपण व्यासपीठाच्या दिशेने या. अर्थात आपण पाहिलं तर राजा आक्रमण करण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं तर बाद होतोय, कारण इथे आक्रमण करावं लागेल, कारण एक बिग टार्गेट सेट केलंय. उपांत्य फेरीची लढत आहे, इथे डू ऑर डाय, जिंका किंवा मारा. जिंकेल तो मित्रांनो टेकेल, अंतिम सामना खेळेल आणि त्याला संधी देखील असेल, परंतु हरेल त्याला या स्पर्धेतलं आपलं आव्हान मात्र इथेच त्याचं आव्हान संपणार. परंतु इथे चांगले प्रयत्न होते. इथे मात्र पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू अमान बगदादीने काय कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर राजासारख्या एका मोठ्या फलंदाजाला त्याने बाद केलंय. आणि जेव्हा एखादा गोलंदाज चांगल्या फलंदाजाला बाद करतो ना, तेव्हा त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो. मात्र नवीन बॅटर स्ट्राईकवर आपण पाहतोय साहिल रहाटे मित्रांनो. अमान पुन्हा सज्ज होतो. राईट ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे साहिलसाठी. एक वेगवान गोलंदाज आहे, व्हेरिएशन देखील आहे. इथे आपण पाहिलं तर आखूट टप्प्याचा चेंडू होता, इथे थर्डमॅनच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जात आहे. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या फलकावरती लागते 5. षटक क्रमांक पहिलं. 36 चेंडूमध्ये 87 धावांचं बिग टार्गेट सेट केलंय. इथे मात्र स्ट्राईकवर मात्र येतोय ह्यावेळी नो डाऊट. नक्की ज्या स्पर्धेमध्ये ज्याच्या बॅटमधून धावा येताना पाहिल्यात निलेश खोपडकर स्ट्राईकवर असणार आहे. अमान बगदादीने मित्रांनो आतापर्यंत क्रिकेटच्या पटलावरती, अंडरआर्मच्या पटलावरती चांगली कामगिरी केली आहे. युवा बॅटर आहे, बॉलर आहे आणि एक आपल्या पर्सनॅलिटी देखील चांगली आहे, त्याचा चांगला फायदा देखील करून घेतला जातोय. इथे आपण पाहिलं तर एक गडी बाद 5 पुन्हा एकदा सज्ज होतोय रोड एंड कडून अर्थातच अमान बगदादी. इथे निलेश कोपडकर बॅट फुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र पॉइंट आणि गली रिझन मध्ये फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2, धक्के पे धक्का. आणि हा मोठा धक्का मित्रांनो, विकेट गिरता संकेत का मधुर संकेत बजता. आता चांगलं व्यासपीठ आहे, कारण ते देखील त्यांच्या अंगी देखील गुण असतात, पण दाखवण्याची संधी मिळत नसते. आणि ह्या एक्झिबिशन मॅचच्या माध्यमातून मला तर वाटते त्यांच्या अंगी असलेले गुण नक्कीच पाहायला मिळतील. यस, दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी या. संतोष मादगे इथे मात्र पहिल्या षटकात सर्व सामन्याची हवाच काढून टाकले, कारण 2 बिग बॅटर तंबूत परत. एक तर निलेश, दुसरा आपण पाहिलं तर राजा आणि अमान बगदादीचं काय षटक आहे मित्रांनो. खरोखर जसं वर्णन करतो ना तशा प्रकारची कामगिरी आहे.
पुन्हा एकदा अमान राईट ओव्हर द विकेटचा मार असणार आहे. अकुट टप्प्यात चेंडू होता आणि पुन्हा इथे मात्र मिसफिल्ड. इथे मात्र चेंडू पाहूया ह्या चेंडूवरती किती धावा देऊन जाणार. अर्थात 2 धावा संतोषच्या बॅटमधून 2 धावांचा दुहेरीचा टोला आपण पाहतोय, ज्यामुळे धावसंख्या फलकावरती लागते 7 धावा. आणि खऱ्या अर्थाने 7 आकडा फलकावरती लागते. परंतु इथे थोडासा घात देखील झालाय, कारण काय सुमित पाटीलने बॅटिंग केली होती, त्याला चांगल्या प्रकारचं प्रत्युत्तर येणं फार गरजेचं होतं. परंतु अमानची सुरेख गोलंदाजी, ह्या संघाकडे ऑलराऊंडर खेळाडू आहेत, अतिशय सुरेख संघ आहे. राईट ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू, इथं मात्र सुरेख फटका, पायातला चेंडू होता आणि इथे मात्र संदेशच्या बॅटमधून अप्रतिम सुरेख षटकार आहे. बिग षटकार, यस बिग आणि मस्ट डिडेड. शेवटचा जो षटकार होता ना मित्रांनो, आपण पाहिलं असेल पायातला फटका आणि फ्लिकचा षटकार. क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं कौशल्य मित्रांनो, फ्लिकचा षटकार मारणे, गतीचा वापर केला आणि इथे मात्र सुरेख धावसंख्या आपण पाहिलं ना तर थोडंसं आकार घेताना पाहतो. 13 धावसंख्या फलकावरती लागते. पहिलं षटक संपते पॉवर प्लेचं, दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सूरज सागवेकर. मित्रांनो खरोखरच पंचकृषीमध्ये ना आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय, अनुभवी खेळाडू देखील आहेत, प्रवीण सारखे, सुमित सारखे. दुसऱ्या बाजूला हे युवा जे गोलंदाज आहेत, अमान असेल, आता हा नक्की सागवेकर पण पाहिलं तर सूरज देखील एक चांगला गोलंदाज आहे. यस, राधाकृष्ण पिंपळी संघाची बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि ते चांगलं टॅलेंट पंचकृषीचं नक्कीच पाहायला मिळते. सीपीएल देखील आहे मित्रांनो, चिपळूणचं देखील टॅलेंट पाहायला मिळेल, त्याच्यामध्ये देखील खेळाडू असतील. 5-6-7 याच मैदानावरती एक भव्य दिव्य सीपीएल स्पर्धा चिपळूण प्रीमियर लीग आपल्या भेटीसाठी येते. काय संघ मोर्चे बांधणी झाले, आम्ही तुषार सर मी होतो, सुंदर ऑक्शन देखील झालं. सागरचा पहिला चेंडू, हाफ वॉली चेंडू, त्याला मात्र सलामी दिले, चेंडू जातोय अर्थातच सीमारेखा पार, मिळते धावा 4. यस डीजे कॅरी ऑन. बॅटमधून काय सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि खरोखर हाफ वॉली चेंडू असतात ना, ते सर्कलमध्ये एक घातक असतात, कारण एक सर्कल भेदणं फार मोठं एक काय सुंदर चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं पुढचा सागरचा चेंडू, इथं मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दण दण करत चेंडू सीमारेखा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4-1-4, 4-2-8. यस डीजे कॅरी ऑन. सूरजच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. अशा चौकारांचा 4चा पाडा म्हणावा लागेल, 6चा पाडा म्हणावा लागेल. धावसंख्या फलकावरती लागतात 21. अर्थात 2 गडी बाद 21 धावा फलकावरती लागतात. इथे पण पाहिलं ना, सूरजचे दोन्ही चेंडू आहेत ना, थोडंसं वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता, त्याचं रूपांतर मात्र हाफ वॉलीमध्ये होत आहे, त्याचं रूपांतर मात्र चौकारामध्ये होत आहे आणि हा 8 धावा अतिशय महत्त्वाच्या क्षणी आलेले धावा आहेत. मित्रांनो आपण पाहिलं तर बिग धावा म्हणजे 27 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा तर एक कुठं तरी गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करावंच लागेल. जर का तुम्हाला धावांच्या पर्यंत पोहोचायचं असेल, जर का तुम्हाला सामन्यामध्ये जिंकायचं असेल, अंतिम सामना खेळायचा असेल, ग्रँड फिनालेमुळे क्रीडा रसिकांच्या साक्षीने तुम्हाला खेळायचं असेल, तर नक्कीच इथे मात्र जिंकावं लागेल. ऑलरेडी एक संघ आपण पाहिला होता, सुकाई चिचगरी संघाने काय कामगिरी केली होती. हा संघ ऑलरेडी मित्रांनो दाखल झाला आहे अंतिम फेरीमध्ये, ग्रँड फिनालेमध्ये. 21 धावा फलकावरती लागतात आणि थोडंसं काहीतरी पंचांशी डिस्कस केलं जातं. विनंती करतो पंचांचा निर्णय अंतिम असेल, कारण या स्पर्धेत आतापर्यंत पंचांनी सुरेख कामगिरी केली आणि जेव्हा पंच दर्दी असतात, पंच जेव्हा अनुभवी असतात, तेव्हाच मित्रांनो चांगले डिसिजन्स येतात. आतापर्यंत ह्या स्पर्धेत एकही डिसिजन असा नाही आहे जो पंचांच्या अगेन्स्ट गेलाय, पंचांच्या विरुद्ध गेलाय. ह्याचं कारण म्हणजे पंचांची सुरेख कामगिरी आहे, अतिशय सुरेख कामगिरी आपण पाहतोय. 21 धावा फलकावरती लागत आहेत. इथे मात्र दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो. बॅटर आपण पाहतो स्ट्राईकवर नक्कीच साहिल रहाटे. सूरजचा पुढचा चेंडू
हो इथे आपण पाहिलं ना, इथे मात्र कोणत्याही प्रकारचं फुटवर्क नव्हतं. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केलं होतं, त्याचंच रूपांतर आपण पाहिलं तर यष्टीरक्षक आणि गोलंदाज डॉट चेंडूची सांगत मात्र होते मित्रांनो. कारण इथे पहा, पहिले 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर मात्र ते काय कमबॅक केलंय. या सुमित पाटील एस्टनच्या मागे आपण पाहतोय एक दर्जेदार यष्टीरक्षक देखील आहे. सूरजचा पुढचा चेंडू इथं मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या पट्ट्यात, जिथे रोखलं जात आहे. एक मात्र धाव मिळते, धावसंख्या फलकावरती लागते 22 धावा. 22 लॉस ऑफ 2 विकेट, प्रोग्रेस नाउ सेकंड ओव्हर. षटक क्रमांक दुसरा आहे, 22 धावा झाल्यात, 2 गडी बाद झालेत. इथून मात्र स्ट्राईक वर अर्थात ज्याने मागच्या शेवटच्या चेंडूवरती अप्रतिम षटकार मारला होता, संतोष मादगे ऑन स्ट्राईक. या षटकातील 4 चेंडू झालेत, आतापर्यंत धावा दिल्यात 9 या षटकात. पुन्हा एकदा सूरज टू संतोष, राईट ओव्हर द विकेटचा मारा असेल. इथं पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र चिकट घेऊन चेंडू स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात थोडंसं फंबल होताना पाहतोय, मात्र एकच धाव मिळते, त्याला कव्हर केलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात. इथे मात्र धावसंख्या आणखीन एक मित्रांनो काम बनणार नाहीये. तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर हवाई फायर करावे लागेल, आक्रमण करावे लागेल, 6चा पाडा म्हणावा लागेल, 4चा पाडा म्हणावा लागेल, ऍक्सिलेटरवर पाय ठेवावा लागेल, 5व्या गिअरवरती गाडी चालवावी लागेल. आता धावसंख्या 1 ने वाढते, 23-23 धावा फलकावरती लागते. पुन्हा एकदा सूरज राईट टेप ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे. फुल टॉस चेंडू आहे, इथे मात्र चेंडू नो डाऊट सीमा रेखा पार अर्थातच मिळत आहेत. आणखीन एक सुरेख चौकार, मिलिंग रन 4. मित्रांनो असाच होणार बेडा पार. येस संकेत कॅरी ऑन. इथे आपण पाहिलं तर 2 षटकं संपतात, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 27 धावा. आणि माझ्यापर्यंत माहिती येते की आतापर्यंत 4 षटकांचा काही शिल्लक जिंकण्यासाठी एक्झॅक्टली 60 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटकामागे 15 धावांची सरासरी. म्हणजे तुम्ही पाठलाग चाललाय चांगलाय तुमचा, तुम्ही ॲव्हरेजनी खेळताय, तुम्ही बरोबर पाठलाग चाललाय. तुम्हाला फक्त विकेट टिकवून खेळावं लागतील, कारण सोहम सारखा एक आक्रमक बॅटर ह्या संघात अजून आहे. त्याची फलंदाजी आपण पहिल्या दिवशीच्या सत्रात पाहिले. आणि इथे संकेत आणि संतोषच्या माध्यमातून एक चांगली पाटलाची पार्टनरशिप बिल्ड देखील होते. कारण क्रिकेटच्या पटलावरती पार्टनरशिप अत्यंत महत्त्वाची आहे. कारण एका हाताने टाळी वाजत नसते, तसं क्रिकेटच्या पटलावरती पार्टनरशिप अत्यंत महत्त्वाची 2 खेळाडूंच्या दरम्यान. इथे मात्र आपण पाहतो 27 धावा. नवीन गोलंदाज रुपेश, संतोष विटमल देखील या संघात आहे. डावखोरा बॅटर ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 7-8 षटकार आले त्या सिरीजमध्ये. म्हणजे इथे अशक्य म्हणता येणार नाहीये, कारण हे क्रिकेट आहे. तो सुरेख फटका, इथे मात्र चेंडू जातोय. काय क्षेत्रक्षण आहे, पाहूया काय घडलंय तिथे, कारण आम्हाला इथून एक्झॅक्टली दिसत नाहीये. क्रीडारसिक लाईन्स पण देखील आहेत. काय सेव्ह केलाय मित्र, म्हणून 5 धावा सेव्ह केल्यात. असं तुमचं क्षेत्ररक्षण असेल तर नक्कीच गोलंदाजाचा कॉन्फिडन्स देखील वाढेल. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या फलकावरती लागते 28 धावा. षटक क्रमांक 3 आहे. नक्कीच षटकाराचं रूपांतर एका धावेमध्ये केले. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे देखील पारितोषिक आहे मित्रांनो. पाहूया कोण तो खेळाडू पटकावतोय. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटचा मार असणार आहे. हो इथे सुरेख फटका, चेंडू येतो लॉंग ऑफच्या पट्ट्यात, चेंडू जातोय सीमा रेखा पार. मिळतोय महत्वाच्या क्षणी बिग 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 षटकार. डीजे साहिल राटेचा स्टँड अँड डिलिव्हर. अमान बगदादी सारखा उंच खेळाडू असून देखील त्याच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. अतिशय सुरेख लॉंग ऑफच्या पट्ट्याचा एक षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रुपेशचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. अकुण टेपचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेखा पार. बिग आर पार, जबरदस्त टायमिंग षटकार. व्हॉट अ शॉट, ब्रिलियंट, ब्युटिफुल. डीजे दाखवून दिलंय साहिल आणि संतोषने, तुषार सर, की राजा जरी बाद झाला, जरी निलेश कोपडकर बाद झाले, तरी आम्ही या संघातील युवा खेळाडू आहे. आमच्याकडे जोश आहे, आमच्याकडे ताकद आहे, आमच्याकडे नजाकत आहे. मॅच देखील ऑन आहे.
इथे आपण पाहिलं धावसंख्या फलकावरती लागते 40 धावा फलकावरती लागतात मित्रांनो. आपण जिंकण्यासाठी 47 धावांची अद्यापही गरज आहे. या षटकात बॅक टू बॅक 2 षटकार आले. पुन्हा एकदा सज्ज होते रुपेश. ओव्हर द विकेटचा मारा. इथे मात्र सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेचा वेध घेताना. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आहे. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र थोडासा ओव्हर थ्रो आहे. इथे बघा, इथे मात्र मागे ह्या षटकात पहिल्या चेंडूवरती 5 धावा वाचवल्या होत्या. आणि इथे बघा, इथे एक्स्ट्रा जाताना आपण पाहतो ज्या घातक ठरू शकतात. आता कारण जे फलंदाजी करणारे संतोष आणि साहिल आहे ना, ते सेट झालेत बॅट्समन. त्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. आता इथे मात्र त्यांच्यावर प्रेशर कसं आणता येईल धावा रोखून, हे महत्वाचं आहे. इथे मात्र हा 3चा टोला. 3 धावसंख्या वाटते 43 धावा. वॉट अ मॅच. उपांत्य फेरीचा सामना कसा पाहिजे एक्झॅक्टली असा. रुपेश आपण पाहिलं तर एक अनुभवी गोलंदाज आहे, परंतु त्याच्यावरती आम्ही सांगितलं होतं तुषार सर, कोणातरी एका गोलंदाजाला टार्गेट करणं फार गरज आहे. तुम्ही यस आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 16 धावा दिल्यात. असंच एक मोठं षटक होतं बांद्रेचं. पुढचा चेंडू रुपेशचा. पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू खाली येतोय अमान बगदादी. आणि इथे मात्र अभिनय सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. संतोषच्या बॅटमधून धावा येत होत्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. दॅट शुड बी टेकन. सुंदर कॅच. आणि इथे मात्र फलंदाज बाद. यस धावांचा पाठलाग करताना मित्र म्हणेन चांगली एक छोटीशी खेळ. 5 चेंडूमध्ये 10 धावा आणि एक बिग षटकार देखील आला. आणि इथे आपण पाहिलं ना, संतोष विटमल ज्याने पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये कॅप बॅटिंग केली होती, सुरेख फलंदाजी केली होती. आणि संतोष विटमल जेव्हा फॉर्म म्हणजे डावखुरी फलंदाज जेव्हा फॉर्ममध्ये असतात ना, गोलंदाजासमोर थोडं कठीण असतं. कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनला हाताळणं फार मोठं कौशल्य असतं. आणि संतोष एक चांगला बॅटर आहे, बिग हिट मारणारा फलंदाज आहे. आणि मी सांगितलं त्यांच्याकडे खोलवर फलंदाजी आहे. संतोष बाद झाला तरी साहिल खेळतो 25 वर. त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं ना तर 2 षटकार 2 चौकार. सुरेख फलंदाजी करतोय साहिल जोपर्यंत मैदानात आहे. आणि इथे आपण पाहिलं तर 43 धावा देखील फलकावरती लागतात. ह्या षटकातील माझ्या मते शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लास्ट डिलिव्हरी टू गो. मध्यांतरानंतर काय घडणार 3 षटकांच्या समाप्तीनंतर ते देखील पाहूया. संतोष स्ट्राईकवर आलाय क्षेत्ररक्षणामध्ये. दाखा इथे आपण पाहिलं तर अभि शिंदेला आपण पाहतो नक्कीच डीप मिड विकेटच्या पट्ट्यात, मिड ऑनच्या पट्ट्यात आपण पाहिलं ते खेळाडू सज्ज केलाय. त्याच्यासाठी डीप स्क्वेअर लेग देखील लावला जातोय. तदनंतर थोडंसं आपण पाहिलं तर ऑफसाईडला पाहिलं ना तर डीप लॉंग ऑफच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे. तदनंतर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे. आणि अशा प्रकारे एक कव्हर देखील सज्जवला जातोय डावकुऱ्या अर्थातच संतोषसाठी. रुपेश दिशा बदलून गोलंदाजी करतो. राऊंड विकेटचा मार आहे. संतोष विटमलच्या बॅट मधून निघालेला पहिल्या चेंडूवरती षटकाराने सलामी देतोय. रुपेशला चेंडू सीमारेखा पार. धावा लागतात 49 धावा फलकावरती. व्हॉट अ स्टार्ट. ब्रिलियंट शॉट आउट ऑफ द पार्क. यस डीजे. थँक्यू. काय एंटरटेनमेंट चाललंय ग्राउंड वरती. सर्व प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा सामना. आणि काय बॅटिंग चालली आहे. 18 चेंडू 38 धावा असं इक्वेशन आहे. आणि मैदानामध्ये धावांचा पाऊस पडतोय. मिस्टर संतोष विटमल आल्या त्याने खूप चांगला षटकार हाणलाय. आणि 87 ला 87 टू विन. आणि आता मात्र 18 चेंडू 38 धावा. खूप चांगली फलंदाजी करतोय साहिल रहाटे, मॅन इन फॉर्म. आणि त्याच्यात आतापर्यंत झाल्यात साहिल रहाटेच्या एकूण 9 चेंडूंमध्ये 29 धावा. त्याच्यामुळे हे खूप चांगले फलंदाज, यंग सेन्सेशन प्लेयर्स या सेमीफायनलच्या सामन्यावरती आपली छाप पाडतायत. कारण मोठे 2 फलंदाज तंबूत परतल्यानंतर सामन्याची सर्व धुरा आपल्या हातामध्ये घेऊन विजयाच्या नजीक घेऊन जाण्यासाठी खूप चांगला परफॉर्मन्स देत आहेत. काय होईल. 18 चेंडू आणि 38 धावा. मिस्टर संतोष विटमल आणि साहिल रहाटे
करतील का आपल्या संघाची नैया पार की प्रतिस्पर्धी संघ आहे तो त्यांना रोकेल? पाहूया. पण बघितलं तर सुमित पाटीलची घणाघाती इनिंग, त्याच्या जोरावरती एकूण 86 धावा उभारल्या होत्या. 87 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. सुरुवात अडखळत झाली होती. राजा चव्हाण दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला होता. निलेश खोपडकर पहिल्या चेंडूवरती गोल्डन डनचा शिकार ठरला होता. त्याच्यानंतर मात्र दाव सावरलाय आणि श्रेय जाईल साहिल रहाटेला. शिरगावला बिलॉंग करणारा खेळाडू. शिरगावचे हे प्लेयर्स या पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये आपली छाप पाडताना दिसत आहेत. सुमित पाटील आणि त्याच्यानंतर साहिल रहाटे आणि त्याच्या जोडीला आहे संतोष विटमल. अभि शिंदे बॉलिंग मार्क वरती 4थं षटक घेऊन 18 चेंडू 38 धावा. 38 रिक्वायर्ड इन 18 बॉल्स. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळला. चेंडू जाईल मिड विकेटला आणि क्षेत्ररक्षण देखील तिथे चांगलं होईल. एक धाव सिंगल आणि त्या सिंगलने स्ट्राईक वर मात्र येईल क्रिस गेल पंचक्रोशी मधला. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हार्ड हिटर मिस्टर संतोष विटमल. खूप चांगली फलंदाजी तो करतो. अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये त्याची कामगिरी खूप चांगली झाली आहे. सावर्डेचं मैदान असू दे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोरुगवाड्याचा एक गाव टू गावचा चषक असेल, या खेळाडूंच्या जोरावरती आजपर्यंत जय विठ्ठल पिंपळी संघाने अनेक नेत्रदीपक विजय मिळवलेत. आणि हा संतोष विटमल सेमीफायनल मध्ये आपल्या संघाला तारणार का? खूप काटेकी टक्कर आहे. श्वास रोखून धरणारा सामना, अतिशय उत्कंठावर्धक मॅच आणि ही मॅच बघण्यासाठी केलेली भर उन्हामध्ये अनेक प्रेक्षकांनी केलेली गर्दी. क्रिसमसचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि या क्रिसमसच्या दिवशी क्रिकेटचा आनंद लुटताना दिसतात आपल्याला क्रीडा रसिक. स्लोवर बन चकवलंय, चेंज ऑफ पेस, गुड बॉलिंग, स्मार्ट क्रिकेट बाय मिस्टर अभि शिंदे. वेग परिवर्तन केलं आणि बीट केलं संतोषला. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. एकूण धावा आवश्यक होत्या 18 चेंडूमध्ये 38 धावा. त्याच्यानंतर आली एक धाव. याचा अर्थ 16 चेंडूंमध्ये 37 धावाचं इक्वेशन असेल याच्या पुढे जिंकण्यासाठी या संघाला. 20-11 सुरेख फटका. आता मात्र झेल होईल का? आन येस इट इज आउट. आणि अमान कुठली चूक करत नाही, सुंदर झेल बनवतोय, मोठा धक्का बसतोय आणि संतोष आता मात्र पॅव्हेलियनच्या दिशेने संत पावलांनी जाताना दिसतोय. आता मात्र पाहिजे तो ब्रेक थ्रू मिळालाय या अहान वॉरियर्सला आणि त्यांच्या गोटामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण. संतोष विटमल दुर्दैवी ठरला. मोठा फटका त्याने खेळला, मात्र अगदी सीमारेषेला खेटून उभा असलेल्या अमनने आता मात्र कुठली चूक केली नाही आणि परतावं लागलं. अभि शिंदेला मिळालाय मोठा ब्रेक थ्रू आणि संतोष विटमल इज बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र काहीसा अडचणीत सापडेल का संघ? कारण संतोष विटमलचं क्रीजवर असणं खूप महत्वाचं होतं त्यांच्या दृष्टीने, कारण अजून देखील खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पंधरा चेंडू 37 धावा. यापुढे त्यांना जिंकण्यासाठी असं समीकरण असेल 37 रिक्वायर्ड इन 15 बॉल्स. एका बाजूला मात्र साहिल वरती खूप साऱ्या आशा असतील, अपेक्षा असतील. साहिल ला हा मॅच फिनिश करावा लागेल कारण खूप चांगली बॅटिंग करतोय. एका बाजूला पडझड होत असताना साहिलने सातत्याने खूप चांगल्या धावा बनवल्या आहेत आणि आता मात्र हे शेवटचे 15 चेंडू त्याच्यासाठी महत्वाचे असतील. त्याच्या परफॉर्मन्स वरती खूप काही अवलंबून असेल. अभि शिंदे सज्जय, सोहम लंबाडे मॅन फ्रॉम वेहेळे आलाय बॅटिंग साठी. त्याच्या समोर असेल अभि शिंदे आणि सावधरित्या बघितला, रीड केला, चेंडू सोडून दिला आणि इट्स डॉट बॉल. आता मात्र प्रेशर बिल्ड होते. आपण बघितलं तर खूप चांगल्या धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकांमध्ये फलंदाज हावी झाले होते आणि चौथ्या षटकामध्ये अभि शिंदे आल्यानंतर मात्र खीळ बसले धावांना. एकच धाव केवळ कन्सेट केले त्यांनी. एक गडी महत्वपूर्ण मिळवलाय आणि पुढचा चेंडू घेऊन मोठा फटका क्रॉस बॅटने फटका बसलाय. सुमित पाटील चेंडू खाली आणि पुन्हा एकदा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी होतोय अभिजित शिंदे. सोहम लंबाडेला परतावं लागेल आणि अजून एक ब्रेक थ्रू. पुन्हा एकदा विनंती करतो एक्झिबिशन मॅच साठी आमचे जे प्रशासकीय कर्मचारी आहेत, पंचायत समिती, त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी पुढे या. पोलीस मित्र जे आहेत त्यांचा देखील संघ इथे खेळेल आणि
आपले दोन्ही संघ सज्ज ठेवा. यानंतर एक एक्झिबिशन मॅच होईल, थोडीशी विश्रांती देखील होईल दोन फायनलिस्टच्या संघांना आणि नंतर आपण ग्रँड फिनालेकडे जाऊ. पंचक्रोशी प्रीमियर लीगचा आजचा शेवटचा दिवस आहे. सेमीफायनल नंबर 2 मध्ये आपण आहोत. सिद्धेश गाडगे, न्यू मॅन इन सिद्धेशला आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करावी लागेल कारण संघ त्याचा अडचणीत आहे. तेरा चेंडू 37 धावा, प्रति चेंडू 3 धावा तुम्हाला करायचे आहेत. अभिजित शिंदे सज्ज, सिद्धेश आडी. हा उंच आकाशात मारलेला फटका, मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता. खूप सारी गडबड चालली आहे मैदानामध्ये, उत्साह आहे, ऊर्जा आहे कारण हा महत्वाचा क्षण आहे सामन्याचा. 2 धावा पूर्ण केल्यात सिद्धूने आणि 2 धावांशी आपलं खातं उघडतोय. धावसंख्या पोहोचते एकूण 52. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा लागल्या धावफलकावरती आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 35 धावा. 12 चेंडू 35 धावा. 2 षटकांमध्ये 18च्या सरासरीने बनवावे लागतील. एक मोठं षटक कोणीतरी रिस्क घ्यावं लागेल, कोणाला तरी एक आकर्षक फटकेबाजी करावी लागेल. चेंडू सातत्याने सीमा पार धाडावा लागेल. क्षमता नक्कीच आहे कारण साहिल अजून देखील त्याच्यावरती भरपूर काही आशा आकांक्षा त्याच्यावरती असतील त्याच्या संघाच्या संघनायकाच्या. आणि त्याच्यासोबत आलेला नव्या दमाचा सिद्धेश गाडगे हा देखील द प्लेयर विथ पोटेन्शियल, हा देखील हा चमत्कार करण्याची क्षमता ठेवतो. मात्र एक्झिक्युशन, दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. एक्झिक्युशन, तुम्ही किती मोठे खेळाडू असलात तरी तुमचा खेळ योग्य वेळी तुम्हाला उंचावावा लागतो आणि तेव्हाच तुम्ही ग्रेट ठरता. कोण ग्रेट ठरेल, बॉलर की बॅटर, आपल्याला येणारा काळ सांगेल. 12 चेंडू आणि 35 धावा, 35 रिक्वायर्ड इन 12 बॉल्स. सेमी फायनल नंबर 2 ऑफ दिस पंचक्रोशी प्रीमियर लीग पॉवर्ड बाय रुद्र स्पोर्ट्स. पंचक्रोशीच्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्यासाठी स्पर्धा आयोजित केली जाते रुद्र स्पोर्ट्सच्या वतीने आणि त्या स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद. जवळपास 6 ते 6.5 हजार प्रेक्षक युट्यूबवरनं या सामन्याचा आनंद लुटतायत. tenniscricket.in या अतिशय प्रसिद्ध युट्यूब चॅनलवरून ही स्पर्धा प्रसारित केली जाते. अमान येईल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती, त्याच्या समोर असेल साहिल. या साहिलने अतिशय चांगली नेत्रदीपक फलंदाजी केली आतापर्यंत आणि या षटकामध्ये देखील त्याला अमान समोरती खूप चांगली खेळी करावी लागेल. 12 चेंडू 35 धावा इक्वेशन असेल जिंकण्यासाठी. साहिल सुरेख पटका आहे, स्ट्रेट डाऊन द विकेट. अभिजित शिंदे झेल घेईल का आणि येस इट इज आउट. पुन्हा एकदा एक सक्सेसफुल कॅच कंप्लीट करताना दिसतोय आपल्याला अभिजित शिंदे, ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती, चांगला झेल देखील पकडला होता आणि त्याच्यासाठी हा खूप संस्मरणीय सामना ठरतोय. बाद होतोय मिस्टर साहिल राटे आणि आता मात्र मोठा धक्का बसतोय या संघाला. 20-11 काहीसा अडचणीत सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एका चांगल्या इनिंग नंतर साहिल राटे परततोय. त्याच्या इनिंग साठी देखील आपण टाळ्या वाजवूया आणि दाद देऊया त्याच्या एफर्ट्सला. 11 चेंडूंमध्ये 30 धावांची एक चांगली इनिंग खेळला साहिल. अपयश आलं असलं तरी नक्की इम्प्रेस केलंय खेळाडूने. थँक्यू विनोदजी चव्हाण. या स्पर्धेला आपण उपस्थिती लावलीत, फायनल साठी देखील उपस्थित राहा आणि उत्साह वाढवा आपल्याच सहकाऱ्यांचा. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या दिशेने, सतीश बांद्रे. थोडस आव्हान कठीण होत चाललंय. धावा आणि चेंडू यामधला फरक आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड लास्ट ओव्हर आहे अमानची. नक्कीच अमान खूप चांगली गोलंदाजी आहे. एक आपल्या पंचक्रोशीतला नव्हे चिपळूण तालुक्यामधला एक प्रॉमिसिंग बॉलर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो अमान खूप चांगली गोलंदाजी करतोय. बांद्रे शफल करून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र या गोलंदाजासमोर तुम्हाला जास्त काही संधी मिळत नाहीत. खूप चांगला गोलंदाज आहे, जसं माझे सहकारी विनायक यांनी आठवण करून दिली होती. एका मोठ्या टुर्नामेंटमध्ये निर्धाव षटक टाकण्याची कामगिरी केली आणि ते पण कोणाला, तर प्रथमेश उर्फ नाना पवारला. त्यामुळे नक्की गुणवत्ता सिद्ध केली या अमानने आणि तोच अमान या पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. अगेन विनायक बांद्रे मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार बीट केलं जात आहे. खूप चांगली लाईन लेंथ, खूप चांगल्या टप्प्यावरती मारा चाललाय अमानचा आणि आता मात्र प्रेशर प्रेशर प्रेशर.
आपण बघितलं होतं तर खूप चांगला रन चेस सिद्ध होत होता, मात्र एक दोन झेल, एक दोन चांगले चेंडू आणि मात्र त्यांच्या प्रयत्नांना खीळ बसलेली दिसते. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती, एक्झिबिशन मॅच साठी आपण सज्ज राहा. मोठा पटका, पुन्हा एकदा अभि शिंदे बॉल खाली, तिसरा झेल होईल का? येस, अभि शिंदे पुन्हा एकदा झेल पकडण्यामध्ये यशस्वी होतोय आणि अमनला मिळतोय चौथा विकेट. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, टाळ्या होऊन जाऊ दे अमनच्या या परफॉर्मन्स साठी. 4th विकेट इन दिस इनिंग आणि अभि शिंदे देखील तिसरा झेल पूर्ण करतोय. माहिती मिळते मला 3 चेंडूंमध्ये धावा होत्या 49, त्याच्यामुळे तिसऱ्या षटकापर्यंत गाडी रुळावर होती, मात्र नंतर डिरेल करण्यामध्ये यशस्वी झालाय अमान आणि अभिजित. 4थं आणि 5वं षटक हे फार निर्णायक ठरलं आणि त्याच्यामध्ये डाव घसरला. वसीम न्यू मॅन इन, आता मात्र खूप मोठं आव्हान नसेल, अशक्य प्राय आव्हान नसेल. 8 चेंडू आणि 35 धावा, या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीत. अमान खूप चांगला बॉलिंग परफॉर्मन्स. वसीम डावकर, वसीम मोठे फटके मारेल का? राईट ओव्हर द विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटने बॅटिंग करण्याचा प्रयत्न आणि सॅक्रिफाईस केला जातोय विकेट. अमान पुन्हा एकदा एक ब्रेक थ्रू मिळवण्यात यशस्वी होतोय आणि एक पुढचा धक्का बसतोय या संघाला. सिद्धेश गाडगे तंबूत परततोय आणि पडझड पुढे सुरूच आहे संघाची. सक्सेसफुल ओव्हर ऑफ दिस मॅच बाय मिस्टर अमान बगदादी. कुठली संधी देत नाहीये, कुठला रूम देत नाहीये आणि सातत्याने गडी तंबूत पाठवण्यामध्ये यशस्वी होतोय हा अमान. अलोराला बिलॉंग करणारा हा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि आपली गुणवत्ता सिद्ध करताना या सेमी फायनलच्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये एक फायनलिस्ट आपल्याला मिळालंय. याच्या आधी सती चिंचगरी चॅलेंजर्स मिस्टर ऋतिक आगरेचा संघ दिमागात त्याने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि या सामन्यामध्ये देखील आपल्याला एक फायनलिस्ट मिळेल आणि त्यांच्यामध्ये रंगेल अंतिम फेरीची लढत, महामुकाबला, ग्रँड फिनाले ऑफ पंचक्रोशी प्रीमियर लीग. अमान पुढचा चेंडू घेऊन येईल नवीन फलंदाजासाठी. कट केलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षण होईल आणि एक धाव मिळेल या चेंडूवरती. दोन षटकांमध्ये 14 धावा कन्सीड करून 4 गडी बाद करतोय अमान बगदादी. जोरदार टाळ्या होऊ देत. व्हॉट अ परफॉर्मन्स बाय दिस यंग मॅन. वेल डन अमान, तुझ्या या खूप चांगल्या परफॉर्मन्सने सुस्थितीत पोहोचलाय तुझा संघ. आणि या षटकाची जर आपण चर्चा केली विनायकजी, तर केवळ आणि केवळ एक धाव कन्सीड केली आणि तब्बल 3 खेळाडूंना तंबूत पाठवलं. त्यामुळे ही ओव्हर आहे ती खूप निर्णायक होती. याच्यामध्ये नक्कीच कापून काढली फळी अमानने आणि खूप चांगला परफॉर्मन्स. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये अजून देखील जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. आणि अभिजित शिंदे येतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती, ज्याने खूप चांगलं हाताळलं होतं याच्या आधीचं षटक. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येईल. मोठा पटका उंच आकाशामध्ये उडालाय आणि झेल होईल का? 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. औपचारिकता बाकी आहे या सामन्याची, कारण खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. 5 चेंडू मध्ये 32 धावा. 32. पुढच्या सामन्यासाठी सज्ज राम. राजा चव्हाण आपला संघ देखील सज्ज ठेवा. एक्झिबिशन मॅच आपले जे प्रशासकीय कर्मचारी आहेत पंचायत समितीचे वर्सेस पोलीस 11. खूप आणि या मॅच मध्ये खरा हिरो ठरलाय सुमित पाटील आणि अमान बगदादी. बॅट आणि बॉलने खूप चांगला परफॉर्मन्स दिला या दोन्ही खेळाडूंनी आणि आपल्या संघाला फायनलचे तिकीट मिळवून देण्याच्या जवळ. वसीमचा हा मोठा फटका येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येतोय षटकार. खूप चांगला फटका होता ऑन साइडला मारलेला एक नेत्रदीपक फटका.
स्कोर इज 62. 62 धावा लागतात धाव फलकावरती. शेवटचे काही चेंडू शिल्लक. फक्त औपचारिकता बाकी आहे सामन्याची, कारण खूप चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय आपल्याला आहान वॉरियर्सचा संघ. आता मात्र बेट केलं जाते आणि बाद. काय फेक आहे, सुरेख फेक. रनआउट. अजून एका विकेटचं पतन आणि अजून एक यश मिळते आणि स्थिती आहे ती 62. 62. खूपच सारी पडझड झाली. आपण बघितलं तर चौथ्या षटकापासून पडझडीला सुरुवात झाली. जेव्हा अभिजित शिंदेच्या हातामध्ये बॉल आला ते षटक निर्णायक होतं. त्याच्यानंतर अमानने फार चांगली गोलंदाजी केली आणि शेवटच्या षटकामध्ये ती पडझड काही थांबत नाहीये. प्रथमेश जरा लवकर ये मित्रा. प्रथमेश राजा चव्हाण आपण स्टेजवरती संपर्क साधा. 87 धावांचं मोठं आव्हान उभं केलं होतं. त्याच्यामध्ये 47 धावांची एक भारदार इनिंग खेळला होता सुमित पाटील आणि या दडपणाचं ओझ नक्कीच होतं या टीम वरती. 20-11 आणि विजयाच्या दिशेने आपल्याला दिसतोय आहान वॉरियर्स संघ. फायनलच्या या सामन्यामध्ये ते अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतील आणि त्यांची लढत होईल ती दुसऱ्या फायनलिस्ट संघाकडे सती चिंचगरी वॉरियर्स. सामना संपलाय आणि या सामन्यामध्ये विजयी ठरतोय आहान वॉरियर्स संघ. वेल डन आहान वॉरियर्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आपल्याला ग्रँड फिनाले पाहायला मिळेल आहान वॉरियर्स वर्सेस सती चिंचगरी वॉरियर्स. सुमित पाटील वर्सेस ऋतिक आगरे असा महामुकाबला आपल्याला काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांना विनंती आहे, विजेत्या संघाला विनंती आहे, आपण थोडीशी विश्रांती घ्या आणि ग्रँड फायनलसाठी सज्ज व्हा. तसंच 20-11 हार्ड लक. आपण देखील खूप चांगले परफॉर्मन्स दिले, चांगला प्रयत्न केलात, मात्र हार जीत हा आयुष्याचा एक भाग आहे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. एक्झिबिशन मॅच साठी मी पुन्हा एकदा बोलवतोय प्रशासकीय कर्मचारी, आमचे ग्रामसेवक बंधू आहेत, पंचायत समितीचे कर्मचारी आहेत, त्यांचा संघ असेल आणि त्याच्यासमोर पोलीस 11 यांच्यामध्ये ही प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळेल दुपारच्या सत्रामध्ये आणि त्याच्यानंतर येईल ग्रँड फिनाले. मॅन ऑफ द मॅच कडे पण जाऊया. मॅन ऑफ द मॅच हे संपूर्ण